3 तारखेला अज्ञात व्यक्तींनी रात्री पुतळा बसवला होता। दुसऱ्या दिवशी 4 तारखेला आम्ही तो पुतळा पाहिला, परंतु गावातील काही पंजारी समाजाच्या लोकांनी तो पुतळा काढण्यास सांगितलं। आम्ही सांगितलं की महाराज कोणाचे एकट्या मराठ्याचे किंवा कोणत्या जातीचे नव्हते, महाराज सगळ्यासाठी लढले होते आणि महाराज सगळ्याचे आपण महाराजाला ठेवू। त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊ। आम्हाला मान्य नसताना आम्ही मान्य केली, आमच्या काही वरिष्ठ लोकांनी समाजाच्या ती जागा मान्य केली, आम्ही पण केली। वर्गणी चालू झाली, त्यानंतर आमच्या सुरुवात माझ्यापासून झाली, आम्ही दिली। त्यानंतर परत सरपंचानं कटरस्थान रचून परत आमच्या नावाची कंप्लेंट घेऊन गेले, पण चंद्रकांत पाटलांनी त्यांची कंप्लेंट घेतली नाही। त्याच्यानंतर त्यांनी मला धमकी दिली, तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू, असं सरपंचांनी सांगितलं होतं मला। सरपंचांना, गजानन नागरेंना, नातासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही।